आहे की बरेच नियम आहेत ते पाळले पाहिजेत वाहन चालकांनी, पण वाहन चालकांचं आरोग्य जे आहे ते काल TMTचे चालक 30% दृष्टीतून आढळले. मी तुम्हाला सांगतो, मी ह्यापेक्षा वेगळ्या मताचा आहे. जसं वाहन चालकांनी नियमाचं पालन केलं पाहिजे, तसं आमच्या RTOच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सुद्धा नियमाचं पालन केलं पाहिजे. परदेशामध्ये हे अपघाताचं प्रमाण का कमी आहे याचं कारण असं आहे की ठिकठिकाणी रिफ्लेक्टर लावलेले आहेत, ठिकठिकाणी एरोज लावलेले आहेत, ठिकठिकाणी बोर्ड्स लावलेले आहेत, जेणेकरून वाहन चालवत असताना वाहन चालकाला कुठे थांबायचं, कुठे लेफ्टनी जायचं, कुठे राईटनी जायचं, कुठे यू टर्न घ्यायचं ह्याची व्यवस्थितपणे त्याला माहिती त्या रस्त्यावर मिळते. एका स्पीडला गाडी वाहन चालक चालवत असल्याकारणानं दुसरा पण समोर येणारा जो वाहन चालक आहे त्याला सुद्धा किती स्पीड आहे ह्याची माहिती मिळते आणि त्यामुळे अपघाताचं प्रमाण परदेशामध्ये कमी होतं. अशा पद्धतीनं आमच्या डिपार्टमेंटनी जर काही वाहतुकीचे निकष जे आहे ते त्यामध्ये काही बदल केले तर अपघातांची संख्या कमी होईल. परंतु दोघांनी शिस्त पाळणं गरजेचं आहे, आमच्या कर्मचारी अधिकाऱ्याने सुद्धा आणि त्याचबरोबर वाहन चालकाने सुद्धा. पण आता सुरुवात आहे, हळूहळू आपण करूया, त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि मृत्यूंचं